जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपल्याला बघायची मेंटल हेल्थ नर्सिंग मधली म्हणजे तेरे नामवाला जे सब्जेक्ट होता, त्या तेरे नामवाल्या सब्जेक्ट मधली एकदम भयानक, एकदम बिल्याट, एकदम पत्त्या गेलेली डिसीज कंडिशन ज्याला म्हणतात आपण, तिचं नाव आहे शिझोफ्रेनिया. शिझोफ्रेनियाला सगळ्यात सीरियस डिसीज कंडिशन ऑफ मेंटल इलनेस पण म्हटलं जातं. कशामुळे एवढी घातक आहे माहिती आहे का ही? कारण ह्याच्यामध्ये माणसाची पुरी दुकान लागते. त्याच्यामध्ये काहीच उरत नाही माणसामध्ये. ते काय होतं, क्या था अन् क्या हो गया ते म्हणतात की नाही, सेम तसंच होतं याच्यामध्ये. काहीच कळत नाही माणसाला. काय होतं ते आणि आता काय झालेलं आहे. त्याच्यामुळे याला सगळ्यात सीरियस कंडिशन म्हटलं जातं. मेंटल इलनेसची. कशा पद्धतीनं होते, काय होते हे सगळं तुला मी सांगतो. 100% लक्षात ठेवायचं. आता जेव्हा पण आपण शिझोफ्रेनिया हा नाव सांगतो की नाही, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, की बाबा हे नाव 2 शब्दापासून बनलेलं आहे. एक आहे शिझो, हे एक नाव आहे आणि एक नाव आहे फ्रेनिया. आता आपली सिस्टम तर तुला माहिती आहे. डिव्हाईड आणि डिफाइन करायचं. डिव्हाईड करायचं नावाला आणि डिफाइन करायचं त्याच्यात. शिझोचा अर्थ काय होतो सर? शिझोचा अर्थ होतो स्प्लिट होणे. स्प्लिट होणे म्हणजे पलटणे. बघ लक्षात घे. स्प्लिट आणि फ्रेनियाचा अर्थ निघतो सर इथं माइंड. म्हणजे एक मोठे-मोठे जर याचे डेफिनेशन बनवायचा प्रयत्न केला उगं-उगं, तर काय होतं याच्यात, की सर माणसाचं जे माइंड आहे, ते माणसाचा माइंड पूर्णपणे बदलून जातंय सर ह्याच्यामध्ये. ह्याच्यामुळे ह्याला काय म्हटलं जातं? शिझोफ्रेनिया म्हटलं जातं. पण सर, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. काय माहिती आहे काय? की आधी ह्याला शिझोफ्रेनिया म्हणत नव्हते सर. आधी ह्याचं दुसरं नाव होतं. आधी ह्याचं नाव काय होतं सर? हे क्वेश्चन पण आलेलं आहे. हिस्टॉरिकल नेम ऑफ शिझोफ्रेनिया. हिस्टॉरिकल नेम ऑफ शिझोफ्रेनिया. हिस्टोरिकल नेम ऑफ शिझोफ्रेनिया जर म्हणलं तुला कोणी काय आहे, तर त्याला म्हणायचं डेमेन्शिया पेरेकॉक्स नाव होतं ह्याचं आधी. काय होतं? डेमेन्शिया. हं? एवढं नाव लक्षात राहते माहिती आहे? कारण ह्याच्यावरून क्वेश्चन विचारलेला आहे, की बाबा शिझोफ्रेनियाचं आधी नाव काय होतं? डेमेन्शिया पेरेकॉक्स. डेमेन्शिया पेरेकॉक्सचा अर्थ काय होतो? ह्याला म्हणतात सायकोटिक डिसऑर्डर म्हटलं जाते. सायकोटिक डिसऑर्डर ज्याच्यामध्ये तुमच्या माणसाचा बिहेवियर पूर्णपणे बदलून जातो, पूर्णपणे चेंज होतो. त्याला म्हणतात डेमेन्शिया पेरेकॉक्स. आणि ह्या डेमेन्शिया पेरेकॉक्स ह्याला जेव्हा आधी म्हणत होते, मग सर काय झालं? नाव काहून बदललं याचं? मग काय झालं माहिती आहे का माय? मग एका नवीन शास्त्रज्ञाचा जन्म झाला आणि ते आला आणि ते म्हणला, "मी आलो." हां, मी आलो म्हणला. ते म्हणला, "आलो." आणि 1908 मध्ये त्याच्या अंगामधला किडा उजागृत झाला आणि ते म्हणला, की "बाबा ह्याला गाबडे-साबडे आजपासून ह्याला कोणीच डेमेन्शिया पेरेकॉक्स म्हणायचं नाही. त्याला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं आजपासून शिझोफ्रेनिया." आणि त्याचं नाव होतं ग्वेन ब्ल्यूलर. हे सायंटिस्ट होता. मग इथून पण एक क्वेश्चन आलेला आहे तुला. काय क्वेश्चन आलेला आहे? हू गिव्हज द नेम ऑफ शिझोफ्रेनिया? शिझोफ्रेनिया नाव कोण दिलं? हे प्रश्न आलता एकदा. आणि एकदा असा आलता हू कॉइन्ड द शिझोफ्रेनिया टर्म. हू कॉइन्ड द म्हणजे शिझोफ्रेनिया नावाचा टर्म कोणी दिला? कोणत्या शास्त्रज्ञाने दिला? असा प्रश्न आलता. त्याला काय सांगायचं मग? इंग्वेन ब्ल्यूलरनं दिलता. इग्वेन ब्ल्यूलरनं कधी दिलता सर? 1908 मध्ये दिलता सर. ह्यानं काय सांगितलं सर? ह्यानं सांगितलं की तुम्ही जे डेमेन्शिया पेरेकॉक्स म्हणायला त्याला, ह्याचं नाव काय आहे? ह्याला काय म्हणा आजपासून? ह्याला आजपासून म्हणा तुम्ही शिझोफ्रेनिया. मग त्याचं त्यानं कारण पण सांगितलं. फ्रेनिया. आता मला सांग, जर कारण नाही सांगितलं तर कोणी विश्वास धरेल का बाबा, की आधीचच नाव आहे डेमेन्शिया पेरेकॉक्स मग कायला बदलायचं? मग ह्यानं सांगितलं, कारण सांगितलं. ह्यानं काय सांगितलं बाबा, की डेमेन्शिया पेरेकॉक्स म्हणजे काय व्हायलंय बाबा, जे तुमच्या माणसाची विचार करण्याची, बोलण्याची, म्हणजे ऐकण्याची नाही, विचार करण्याची, बोलण्याची, माणसाला ओळखण्याची, त्याच्यात बिहेवियर असेल, त्याचं वागणूक असेल, त्याच्या काय म्हणतात त्याला मेमरी असेल, ती मेमरी हे पूर्ण बदल व्हायला, पूर्ण बिघडून चाललंय. त्याच्यामुळे ह्याला डेमेन्शिया पेरिकॉक्स म्हणू नका. ह्याचा एक ग्रीक वर्ड आहे म्हणला ते. ते ग्रीक वर्ड कोणता आहे? तर ग्रीक ग्रीक वर्ड त्यानं सांगितलं की शिझोफ्रेनिया. म्हणजे शिझोफ्रेनिया कोणता वर्ड आहे? ग्रीक वर्ड आहे. याचा अर्थ काय निघतो सर? शिझोचा अर्थ निघतो सर स्प्लिट. आताच आपण थोड्या वेळा पहिले पाहिलं स्प्लिट. म्हणजे सर स्प्लिटला काय म्हणणार आता सर इथं आपण? स्प्लिट म्हणजे हे बघ बघ. शब्दशः अर्थ घेऊ नको. स्प्लिट म्हणजे काय होतं माहिती आहे का? उलटं होणं असं होतं. स्प्लिट होणं. हं. पण इथं शब्दशः अर्थ घेऊ नको. नसता तू मला माहिती आहे गुड्डू, तू लय डेंजर आहे. तू म्हणण्यासारखं आहे, सर मेंदू असा होता, हे असा होता मेंदू, त्याला उरपाटे केले का सर कोणी? असं केले का? म्हणजे ब्रेन स्टीम खाली होती, आता ब्रेन स्टीम वरी आली का सर? शिझोफ्रेनियामध्ये म्हणजे स्प्लिट व्हायले का सर? नाही. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. स्प्लिट होणं म्हणजे बदलून जाणं. बदलून जाते. विस्खळीत होणे म्हणतात त्याला.
विस्खळीत होणे, ह्यालाच बिखरणे पण म्हणतात. मग मुद्दामून मी मराठीमधून सांगायला तुला. बिखरणे पण म्हणतात. ह्यालाच आपण आपल्या गावंढळ भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर बिघडणे म्हणतो. बिघडणे. आणि अजून गावंढळ भाषेमध्ये म्हणलं तर ह्याला म्हणतात पत्त्या जाणे माणसाच्या. पत्त्या गंजणे. हां. फ्रेनियाचा अर्थ काय होतो सर? फ्रेनियाला म्हटलं जाते सर माइंड. आता गुड्डू माझा एक प्रश्न आहे तुला. माइंड. माइंड कशाला म्हटलं जाते? सगळ्यात आधी आपण मेंटल हेल्थ नर्सिंग आतापर्यंत शिकत आलात. आपल्याला कमीत कमी एवढं तर माहित पाहिजे की माइंड कशाला म्हणतात. माइंड हे फिजिकल टर्म आहे का? फिजिकल गोष्टीसाठी वापरला जाणारा टर्म आहे का? नाही. फिजिकल काय म्हणतात? फिजिकली जे पार्ट प्रेझेंट असतो त्याला म्हणतात आपण ब्रेन. आणि ब्रेनच्या कार्य करण्याच्या क्षमतेला, ब्रेनच्या प्रोसेस करण्याच्या क्षमतेला, ब्रेनच्या चलण्याच्या क्षमतेला माइंड म्हटलं जाते सर. प्रोसेस ऑफ ब्रेन फंक्शन. प्रोसेस ऑफ ब्रेन. प्रोसेस ऑफ ब्रेन फंक्शन. ह्याला काय म्हटलं जाते? माइंड म्हटलं जाते सर. प्रोसेस ऑफ ब्रेन फंक्शन्स. आता बघ, इथंच तुला लक्षात आलं पाहिजे. मग इथून अर्थ काय निघाले सर? इथून एक छोटीशी व्याख्या काय निघाली सर? जेव्हा ब्रेनच्या फंक्शन्सचा किंवा ब्रेनच्या प्रोसेसचा पूर्ण बिघाड होतो, जेव्हा ब्रेनच्या प्रोसेसमध्ये विस्खळीत होतो, ब्रेनची प्रोसेस विस्खळीत होते, ब्रेनची प्रोसेस बिखरून जाते, त्या कंडिशनला काय म्हटलं जाते? शिझोफ्रेनिया म्हटलं जाते. आता सर आम्हाला हेच माहित नाही की ब्रेनची प्रोसेस काय आहे, ब्रेन कोणत्या कोणत्या प्रोसेस करतो, म्हणजे माइंड कोणते कोणते काम करतो, माइंडचे फंक्शन्स काय आहेत हे आम्हाला माहितच नाही. माहित नाही म्हणल्यावर तुला किती मार पाहिजे पाय बरं आता. काऊन पाहिजे मार तुला? बघा, फ्रेनिया. फ्रेनियाला काय म्हटलं आपण? माइंड म्हणलं सर. आता माइंड मध्ये काय काय फंक्शन्स येतात सर? हे महत्वाचं आहे आपल्या. सगळ्यात पहिले जे माइंड आपला कंट्रोल करतो, बिहेवियरला कंट्रोल करतो आपल्या. बिहेवियर काय असते सर? मी कोणासोबत चांगलं बोलायलो, कोणासोबत वंगळ बोलायलो, कोणासोबत शिव्या द्यायलो, कोणासोबत लईच भारी राहिलो. ती दिसली की मग बिहेवियर एकदम असं टिपटॉप व्हायले सर. मी असा ग्लास पण असा पकडायलो, असा प्यायलो पाणी. कशामुळं? कारण माझं बिहेवियर चेंज झालं सर. बिहेवियर कोण करते सर कंट्रोल? माइंड करते. तुझे म्हणतो की नाही, माझं मन लागेना, माझं मन असं व्हायले, माझं मन तसंच व्हायले, मन म्हणायले मला कांदा खाय. हं. तो मन काय काय म्हणते तुला माहित नाही ना तुला? ते तुझं जे मन करतो की नाही, तू इथं हात ठेवून म्हणतो हे माझं मन, माझं मन. मन इथं नसते, मन इथं असते. आणि त्या मनला आपण म्हणतात माइंड. आपल्या भाषेमध्ये माइंडला काय म्हणायचं? मन म्हणायचं. मग तू हा मन काय काय करते? तू कधी म्हणतो बघ माझं मनच लागणार. त्या दिवशी तू बघ, ज्या दिवशी तू म्हणायला ना मन लागणार, त्या दिवशी तुला जेवण कमी जाणार. त्या दिवशी तुला तुझी वागणूक बदलून जाणार. तू फिसफिस करणार, तू राग-राग करणार कोणासोबत बी. का? तर तुझा मूड ऑफ झालेला आहे ना. तुझा मूड ऑफ काऊन झालाय मला माहिती आहे ना. त्याचा मेसेज आला नाही तुला. तुझा मूड ऑफ होता. मग बिहेवियर बदलते कोणामुळे सर? माइंडमुळे. त्याच्यानंतर सर अजून काय असते याच्यामध्ये? थिंकिंग सर. विचार करण्याची क्षमता जी तुझ्यात नाही. हां? तुझ्यात विचार करण्याची क्षमता आहे का गुडू? आहे. त्याच्यामुळेच तू माझा व्हिडिओ बघायला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असते सर? त्याच्यानंतर असते सर रिझनिंग. रिझनिंग म्हणजे सर आता ही समजा ही पेन आहे. ही पेन अशीच काऊन पकडायची? अशी काऊन नाही पकडायची? ह्याला म्हणतात भापाट पसारा करणे. नाही. ह्याला म्हणतात रिझनिंग करणे. रिझनिंग म्हणजे विचार करणे, की बाबा हे असं काऊन व्हायले? ते तसं काऊन व्हायले? म्हणजे हे सुदृढ माणसाची लक्षणं असतात, की माणूस काय करते? विचार करत असते. रिझनिंग करत असते, की बाबा हे असं झालं तर कसं होईल? तसं झालं तर तसं होईल. है ना? ह्याला म्हणतात रिझनिंग करणे. त्याच्यानंतर असते परसेप्शन. परसेप्शन कशाला म्हणतात माय? बघ हे माइंडचे फंक्शन सांगितलं मी. अजून तुला शिझोफ्रेनियामध्ये घेऊन गेलोच नाही. अजून शिझोफ्रेनिया लांब आहे आपला. आता मी तुला काय सांगायलो? माइंडचे फंक्शन्स सांगायलो. माइंड काय काय करते सर? बिहेवियर, वागणं तुमचं, थिंकिंग, विचार करण्याची क्षमता, रिझनिंग, प्रश्न विचारण्याची क्षमता, त्याच्यानंतर परसेप्शन. परसेप्शन कशाला म्हणतात सर? परसेप्शन म्हणजे सर वस्तुस्थितीची जाणीव असणे. वस्तुस्थितीची जाणीव म्हणजे सर माझा मित्र आहे. माझा मित्र आहे पंकज. माझ्या पंकजला मी पंकजच म्हणायलो. त्याला प्राजक्ता म्हणायलो का मी? नाही म्हणायलो. का? तर मला वस्तुस्थितीची जाणीव आहे. मला माहिती आहे पंकज आमचा असा काळा डांबीच दिसायला आहे. त्याच्यामुळे मी त्याला पंकज म्हणायलो. काऊन म्हणायलो? कारण मला माहिती आहे पंकज असाच दिसतो म्हणून. है ना? ज्याच्याकडे कोणीच पाहत नाही ते म्हणजे आमचा पंकज आहे. मला माहिती आहे. मग त्याच्यामुळं मी दुसऱ्याला कोणाला पंकज म्हणायलो का नाही? कारण माझ्यामध्ये काय प्रेझेंट आहे? परसेप्शन प्रेझेंट आहे. पण शिझोफ्रेनिया ज्या माणसाला होती की नाही, त्या माणसाला पंकज कोणता आणि प्राजक्ता कोणती काहीच संबंध नाही.
मयुरी कोणती आणि गीता कोणती काहीच संबंध नाही. म्हणजे परसेप्शन बिघडून जाते त्याचं. कारण माइंड बिघडायले ना सर. त्याच्यामुळे परसेप्शन बी बिघडते. अजून काय असते सर? अजून तुमच्या माइंडमध्ये मेमरी असते सर. तेरी यादों को मैं भुला नहीं पाया, ये यादें रहती सर, कहीं में रहती सर, तुम्हारे माइंड में रहती सर. तेरी यादों को भुला नहीं पाया, क्यों नहीं भुला पाया? क्यों तो उसकी यादें तुम्हारे ऐसा बैठ आली आहे सर अंदर जाके. ते तुम्हाला फिजिकल स्ट्रक्चर तयार होते म्हणून सांगितलं होतं बघा ब्रेन मध्ये. त्याला म्हणायचं मेमरी. मेमरी कशामध्ये असते? तुमच्या माइंड मध्ये असते सर. मग मेमरी बी बिघडती सर मग त्या टायमाला तुम्हाला लक्षात राहत नाही कधी चुकून. तुम्हाला जर कोणी म्हणलं येऊन, की बाबा चल ना आपल्याला जायचं इथं. तुम्ही म्हणलं हो तयार व्हायलो, तयार व्हायलो. अजून ते थोडंसं जाऊन बाहेरून फिरून आला आणि ते म्हणलं अजून तू तयारच झाला नाही का? चल की जायचंय आपल्याला. तुम्ही त्याला म्हणालात, "तू कधी म्हणला? मला म्हणलाच नाही तू जायची कुठं बाहेर." म्हणजे तुला लक्षातच राहीना झाली. कधी काय व्हायला लागले. तुझं परसेप्शन बिघडायले, मेमरी बिघडायली, थिंकिंग बिघडायली, रिझनिंग बिघडायली, बिहेवियर बिघडायले. ह्याच्याच सोबत तुझे सायको मोटार ऍक्टिव्हिटीज पण बिघडतात. सायको मोटार ऍक्टिव्हिटीज ह्या पण खराब होणार. हे पण सायकोमोटर ऍक्टिव्हिटीज पण कोणाचं काम आहे सर? माइंडचंच काम आहे. है ना? ह्या सगळ्या गोष्टी बिघडायल्यात सर. मग बघ बरं, ह्याच्यामुळे काय म्हटलं होतं मी तुला? ह्याच्यामुळे म्हणलं होतं तुला मी शिझोफ्रेनिया इज अ मोस्ट सिरियस डिसीज इलनेस ऑफ सायकॅट्रिक. सायकॅट्रिकची सगळ्यात सिरियस डिसीज कंडिशन कोणी जर विचारली कोणती आहे तर त्याला म्हणायचं शिझोफ्रेनिया. का आहे सर? कारण सर एवढ्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये बिघडून चालल्यात सर. बिहेवियर बिघडायले, थिंकिंग बिघडायली, सगळीच दुकान लागायली सर. त्याच्यामुळे ह्याला म्हणतात सर मोस्ट सिरियस डिसीज कंडिशन. सिझोफ्रेनिया इज अ मोस्ट सिरियस इलनेस ऑफ मेंटल मेंटल नाही सायकेट्रिक सायकियाट्री. सायकेट्रीची सगळ्यात सिरियस डिसीज कंडिशन कोणी विचारली, इलनेस विचारली, त्याला सांगायचं शिझोफ्रेनिया. काय सांगायचं? आता बघ त्याची डेफिनेशन तुला मी सांगतो. त्याची डेफिनेशन काय? डेफिनेशन तर तुझ्या लक्षातच आली काय व्हायले. तरी पण तुझा आत्मा शांत करण्यासाठी तुला माहिती आहे जोपर्यंत हे टाईप केलेलं तुला मी वाचून दाखवत नाही, तो आत्मा शांत होत नाही. मला माहिती आहे ना. बघ काय म्हणते? शिझोफ्रेनिया इज सिव्हिअर लॉंग टर्म मेंटल डिसऑर्डर. आता ह्या शब्दाला कोणत्या शब्दापासून चेंज कर माहिती का तू? ह्या शब्दाला तू चेंज कर ह्या शब्दापासून. कारण हे प्रश्न विचारलेले आहे. सायकोटिक डिसऑर्डर. म्हणजे मेंटल डिसऑर्डर आहे बाबा. पण मेंटल डिसऑर्डर मध्ये कोणत्या प्रकारचा डिसऑर्डर आहे सर? सायकोटिक डिसऑर्डर मध्ये येते. कोणत्या डिसऑर्डर मध्ये येते हे? सायकोटिक डिसऑर्डर मध्ये येते. हा गुडुमा. त्याच्यामुळे म्हणालो हे प्रश्न बी विचारलेला आहे. शिझोफ्रेनिया इज अ डिसीज डॅश डिसीज कम्स अंडर दिस डॅश डॅश डॅश. मग कोणाच्या सायकोटिक डिसऑर्डर मध्ये येतो. शिझोफ्रेनिया कोणत्या प्रकारचा डिसीज आहे? सायकोटिक डिसऑर्डर आहे. सायकोटिक डिसऑर्डर काय असतो सर? हे हे ते एवढं भजन करून दाखवले की नाही? हे सगळं सांगितलं की नाही? हेच आहे सायकोटिक डिसऑर्डर. त्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण माइंड स्प्लिट होतो. त्याला म्हणतात सायकोटिक डिसऑर्डर. कॅरेक्टराइज्ड बाय काय होते याच्यामध्ये सर? कॅरेक्टराइज बाय डिस्टर्बन्स इन बघ डिस्टर्बन्स म्हणजे बिघाड यायला कशामध्ये सर? थिंकिंग मध्ये, परसेप्शन मध्ये, विचार म्हणजे समजण्यामध्ये, इमोशन सर माझं मन लागना सर हेच आहे. स्पीच मध्ये बोलण्यामध्ये सर बोलण्याची बरोबर भान राहिला नाही सर कायचं काही बोलायला. समज उदाहरणामध्ये स्पीच कशी बिघडते जर तुला लक्षात ठेवायचं असेल तर उदाहरणामध्ये समज तुला कोणी विचारलं मग दत्ता पाटील कसे इथं. दत्ता पाटीलनं काय उत्तर काय द्यायला पाहिजे? नॉर्मल माणूस उत्तर काय देते? एकदम मजेत भैया काय चाललंय तुमचं तुम्हीच सांगा. दत्ता पाटील इथं काय सांगायलेत माहिती का आता? दत्ता पाटील म्हणाले आणि ते का? हो असं. अरे हे इकडं मी होतो इथं असं. दत्ता पाटलाला काहीच कळना झाले मी काय बोलायलो आणि काय करायलो. तर दत्ता पाटील काय झाले आता? दत्ता पाटील गार झाले. काय मुळे? दत्ता पाटलाची स्पीच बिघडली, बिहेवियर बिघडले, इमोशन बिघडले, सगळं बिघडले. है ना? त्याच्यानंतर बिहेवियर आहे अँड सोशल फंक्शनिंग आहे. सोशल फंक्शनिंग म्हणजे समाजामध्ये वागणं कसं आहे सगळं सोडून दिलं. म्हणजे असं व्हायला हे माणसाच्या जेवढी माइंडच्या कॅपॅसिटी होती ती माइंडची सगळी कॅपॅसिटी उद्ध्वस्त खराब विस्कळीत होऊन चालली सर. त्याला म्हणायचं शिझोफ्रेनिया. द पेशंट लॉस कॉन्टॅक्ट विथ रियालिटी. बघ कॉन्टॅक्ट लॉस करतो कशासोबत? रियालिटी सोबत. त्याला कळतच नाही माझ्या आजूबाजूला काय व्हायला लागले. अँड मे एक्सपिरियन्स
हॅल्युसिनेशन, डेल्युजन अँड डिसऑर्गॅनिक बिहेवियर्स. आता बघ, हे शिझोफ्रेनिया आहे. शिझोफ्रेनिया इज अ डिस्टर्बशन ऑफ माइंड ॲबिलिटी. माइंडच्या ॲबिलिटीला डिस्टर्बन्स होणं म्हणजे त्याला शिझोफ्रेनिया म्हणतात. आणि त्याच्यामुळे काय काय निर्माण होते सर? त्याच्यामुळे सर सगळ्यात पहिलं तर तुमचं हॅल्युसिनेशन निर्माण होते सर. त्याच्यानंतर सर तुमचा डेल्युजन येते सर. त्याच्यानंतर सर तुमचा इल्युजन येते सर. त्याच्यानंतर सर तुमचा ॲबनॉर्मल बिहेवियर होते सर. त्याच्यानंतर सर तुमच्या फ्लॅट इमोशन्स होतात सर. आणि त्याच्यानंतर सर तुमचा लॉस ऑफ इंटरेस्ट होते सर. लॉस ऑफ सोशल इंटरेस्ट. लक्षात घ्या. हॅल्युसिनेशन, डिल्युजन आणि इल्युजन हे 3 महत्वाचे सिम्प्टम्स आहेत. कशाचे? शिझोफ्रेनियाचे. हॅल्युसिनेशन म्हणजे काय होणं माहिती आहे का? हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणं. म्हणजे उदाहरणामध्ये तू समज हां, असं झालंय तुला, की मोदीजीनं प्रेस कॉन्फरन्स घेतली असं वाटायलंय तुला. म्हणजे तू काय आहे? तू भासामध्ये जगायला तू. भास झालाय तुला. कशाचा? की मोदीजी प्रेस कॉन्फरन्स घ्यायलेत. आतापर्यंत मोदीजीने प्रेस कॉन्फरन्स घेतली का? नाही. ह्याला म्हणायचं हॅल्युसिनेशन म्हणजे भास होणे. त्याच्यानंतर येते डेल्युजन. डेल्युजन म्हणजे भ्रम. भ्रम म्हणजे काय सर? म्हणजे सर राहुल गांधीला वाटेल मी पंतप्रधान झालो. होऊ शकते का ते? नाही होऊ शकत. हां, त्याच्यामुळे त्याला म्हणायचं डेल्युजन होणे, भ्रम होणे. काय होणे? भ्रम होणे. हं. ह्याच्यानंतर येते सर इल्युजन. इल्युजन म्हणजे सर इल्युजनचा अर्थ काय होते माहिती आहे का? मिसइंटरप्रिटेशन ऑफ स्टिम्युली. मिसइंटरप्रिटेशन ऑफ स्टिम्युली म्हणजे कोणती गोष्ट असते, पण ती गोष्ट आपल्याला जशी वाटेल तशी नसते. म्हणजे उदाहरणामध्ये सर आत्ताच मागेच तुम्ही न्यूज ऐकली असेल, राघव चड्डानं भाजपामध्ये गेला. आता राघव चड्डा जे भारी-भारी भाषणं करू लागला की नाही त्याच्या आधी, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये इल्युजन निर्माण झालं, की बाबा राघव चड्डा लय भारी माणूस आहे, लय भारी माणूस आहे, आपल्या कामाचा माणूस आहे. पण राघव चड्डानं काय केलं? राघव चड्डानं तुम्हाला वाटलं, की तुमचं काम करेल, पण राघव चड्डानं त्याचं काम करून घेतलं. म्हणजेच इल्युजन निर्माण केलं. त्याला म्हणतात भ्रमच. हे पण एका प्रकारचं भ्रम आहे. पण हे भ्रम कसं असते? हे भ्रम म्हणजे सर ह्या भ्रमला म्हणतात आपण मिसइंटरप्रिटेशन. मिसइंटरप्रिटेशन. हां, मिसइंटरप्रिटेशन होणं म्हणजे सर आपल्याला जसं वाटते ती गोष्ट तशी नसते. पण असती सर ती गोष्ट, पण तशी नसती जशी आपल्याला वाटेल. म्हणजे आपल्याला येड्यात काढण्याचं काम करतात सर इल्युजनवाले. म्हणजे तुम्ही जादूगार बघितला असेल, जादूगार आपल्याला काय करतो? इल्युजन निर्माण करतो. आपल्याला डोळ्याला वाटते की माझ्या समोर व्हायले. पण ते तुम्हाला काय करते? ते तुम्हाला मूर्ख बनवते. मूर्खाच्या ठिकाणी आता दुसरा शब्द आहे. हां. त्याच्यानंतर ॲबनॉर्मल बिहेवियर. ॲबनॉर्मल बिहेवियर म्हणजे सर म्हणजे नॉर्मल माणसासारखं बिहेवियर न करणं. म्हणजे उदाहरणामध्ये कोणी बसलंय, त्याला न बोलणं बरोबर, त्याला रागा-रागा करणं, त्याला काय म्हणजे समज उदाहरणामध्ये 2 माझे मित्र आहे समज. माझ्या मित्राची आणि दुसऱ्या कोणाच्या तरी माणसाची भराभरी मारामारी चालू आहे आणि मला शिझोफ्रेनिया झालेला आहे. आता मला शिझोफ्रेनिया झालेला आहे ना मला काहीच संबंध नाही. ॲबनॉर्मल बिहेवियर कसं आहे माहिती आहे का माझं? मी समज मोबाईल बघायलो. मी बघायलो माझ्या मित्राला लय हाणायला येतं, कुत्र्यावानी हाणायला येतं. तरी मी मोबाईल बघायलो. मार दे. मला काय करायचंय? मार दे, मार दे. म्हणजे बिहेवियर काही संबंध नाही. ती कोण आहे, काय आहे. त्याच्यानंतर फ्लॅट इमोशन्स. फ्लॅट इमोशन्स म्हणजे भावना रहित होणं. कोणी मेलंय, काही संबंध नाही. तुझी बायको पळून गेली, काही संबंध नाही. तुझ्या बायकोनं तुला गद्दारी केली, काही संबंध नाही. तुझ्या मित्रानं तुला हाणलंय, काही संबंध नाही. तुझ्या मित्रानं दुसऱ्या मित्राला हाणलंय, काही संबंध नाही. तुझ्या बापानं तुला हाणलंय, काही संबंध नाही. म्हणजे फ्लॅट इमोशन्स. कोणत्याच प्रकारच्या भावना दिसत नाहीत ह्या माणसाला. त्याला म्हणायचं फ्लॅट इमोशन्स. आणि लॉस ऑफ सोशल इंटरेस्ट होणे. लॉस ऑफ सोशल इंटरेस्ट म्हणजे दुनिया चले तो जले, दुनिया गए भाड में, हम हमारे हां, आग लगे बस्ती में, हम हमारे मस्ती में म्हणतात की नाही ते तसंच होतं. काहीच संबंध राहत नाही. सोशल इंटरेस्ट जाते निघून माणसाचा. मग माणूस काय होते माहिती आहे का? एकटं-एकटं राहायला लागते. मग माणसाला कोणाशीच संबंध येत नाही. सर, तुम्ही जेवढे-जेवढे सांगायलात तेवढं-तेवढं मला वाटायलंय की मी माझ्या स्वतःचंच हे काय की गुडू, तू 0.5 ते 0.1 0.5 ते 1% माणसामध्ये तर नाहीये ना? लक्षात घे. हां, ह्याच गोष्टीवर इथं काय लक्षात आलं माझ्या, की सर जे शिझोफ्रेनियाचा अफेक्टिव्ह रेट आहे, अफेक्ट अफेक्ट ऑफ शिझोफ्रेनिया इज 0.5 to 1% ऑफ पॉप्युलेशन.
म्हणजे सर साधारणतः जर समजा विचार केला आपण 1000 लोक आहेत सर आपल्या जवळ. हां. त्या 1000 लोकांमध्ये जर विचार केला नाही सॉरी 100 लोक आहेत आपल्यामध्ये. 100 लोकांपैकी सर एक एक लई हार्डली 1% लोकांना काय झालं असेल सर शिझोफ्रेनिया होऊ शकतो. म्हणजे एवढा रेअर डिसीज आहे. पण रेअर आहे, पण सर भयानक आहे. कमी टक्केवारी कमी आहे सर याची, पण लई भयानक आहे. एकदम सीरियस आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही माणसाची फुल दुकान लागणार म्हणजे लागणार 100% गॅरंटी लिहून घ्यायचं आपल्याला. हे ठीक आहे. आता आपल्याला बघायचे हे काही टर्मिनॉलॉजी म्हणजे ह्याचे काही मेन पॉइंट्स जे की विचारू शकते एक्झाम मध्ये. बघा, शिझोफ्रेनिया हा नाव सगळ्यात पहिले कॉइन्ड बाय कोण केलाय? इग्वेन ब्ल्यूलर नावाच्या माणसानं शास्त्रज्ञानं ह्याचा सगळ्यात पहिले ह्याला कॉइन केलं. ठीक आहे, लक्षात घ्या. याच्यानंतर शिझचा अर्थ काय होतो सर? स्प्लिट होणे. फ्रेनियाचा अर्थ होतो सर माइंड. आणि डिसऑर्डर ऑफ थॉट्स म्हणजे विचारांचा विकार आहे सर हा. विचारांचा विकार म्हणजे सर याच्यामध्ये पूर्ण माइंड जे आहे आपलं ते फार हे होऊन जाते सर. त्याचं काय म्हणतात त्याला स्प्लिट होऊन जाते सर. आता तू इथे स्प्लिटचा अर्थ असा घेऊ नको. इथं इथे मराठीमधून दिसायले विभाजन होणे. बघ मला त्याच्यामुळे टेन्शन येते तुझा गुडू. विभाजनचा अर्थ असा घेऊ नको सर असं मधातून 2 तुकडे पडलेत का सर? नाही sir. तसं विभाजन नाही सर. तुमच्या विचारांचं विभाजन व्हायले सर. म्हणजे एका विचाराचं दुसऱ्या विचारासोबत काहीच ताळमेळ नसायले सर. त्याच्यामुळे ह्याला विभाजन म्हटलं जाते. माइंडचं विभाजन होणं म्हणजे माइंड इज अ नॉट अ फिजिकल स्ट्रक्चर. माइंड इज अ प्रोसेस ऑफ ब्रेन. आणि प्रोसेस ऑफ ब्रेनचं विभाजन होणं म्हणजे सर हे इकडं मोकार काम करायले, ती तिकडं मोकार काम करायले, हे इकडचं डोपामाइन वाढायले, इकडचं नॉन एपिनेफ्रिन वाढायले. काहीच संबंध नाही. त्याला म्हणायचं शिझोफ्रेनिया. अजून एक गोष्ट काही इथं विचारू शकते. शिझोफ्रेनियामध्ये कोणता न्यूरोट्रान्समीटर वाढतो? तर सांगायचा डोपामिन डोपामिन अँड नॉरएपिनेफ्रिन. हे 2 न्यूरोट्रान्समीटर काय होतात सर? इन्क्रीज होतात. मग ह्याच्यावरून प्रश्न विचारलेला आहे विच न्यूरोट्रान्समीटर इन्क्रीज इन शिझोफ्रेनिया. शिझोफ्रेनियाच्या व्यक्तीमध्ये कोणता न्यूरोट्रान्समीटर वाढलेला दिसतो? त्याला सांगायचं सर ना सांगितलंय आमच्या डोपामाइन आणि नॉन इपिनेफ्रिन हे 2 काय दिसतात? वाढलेले दिसतात. मग हे 2 वाढतात आणि माणूस म्हणतो उडता ही फिरू इन हवा वगैरे. डोपामाइन म्हणजे हॅपी हार्मोन. पण ह्याच्यामध्ये हॅपी होते का? नाही सर. एवढं वाढते मोकार. हे सर ह्याचं मग ह्याचं पार दुकान लागते सर. ह्याला काहीच संबंध राहत नाही. मी कुठं हे काय आहे, काय करायलो, हायपर ऍक्टिव्हिटी होती आणि पार घायाळ होऊन जाते. त्याच्यानंतर याचा एक अजून एक बघितलं काय दिलेलं आहे डायग्नोस्ड बाय एमएससी अँड हिस्ट्री टेकिंग. म्हणजे याचा डायग्नोसिससाठी कशाचा वापर केला जातो? मेंटल स्टेटस एक्झामिनेशनचा वापर केला जातो. सिटी स्कॅन एमआरआय पेक्षा मेंटल स्टेटस एक्झामिनेशन सगळ्यात चांगली सगळ्यात काय म्हणतात त्याला दर्जेदार चाचणी आहे शिझोफ्रेनियाला डायग्नोज करण्यास. अजून काय म्हणतोय पहा. मीनिंग ऑफ स्प्लिट माइंड. बघ स्प्लिट माइंड म्हणजे काय? इट डज नॉट मीन स्प्लिट ऑफ पर्सनॅलिटी. म्हणजे पर्सनॅलिटीचं स्प्लिट होणं, माणसाचं विभाजन होणं नाहीये. इट मीन्स स्प्लिटिंग बिटवीन थॉट्स, इमोशन्स अँड बिहेवियर. म्हणजे थॉट मध्ये, इमोशन मध्ये, बिहेवियर मध्ये काय आहे ना त्याचा एकमेकांसोबत संबंध राहणं नाही. नाही संबंध राहणं त्याला म्हणायचं स्प्लिट पर्सनॅलिटी, स्प्लिट माइंड म्हटलं जातं. ओके. आता बघा, आता ह्याची आपल्याला बघायची कॉजेस. कॉजेस काय म्हणतात त्याचे आपल्याला बाबा? है ना? कॉजेस महत्वाचे म्हणजे कशामुळे व्हायला ते तर लक्षात येणं पाहिजे की नाही गुड्डू तुला? हां. त्याच्यामुळेच आपल्याला कॉजेस बघायचे. काय म्हणतात कॉजेस? आता कॉजेस आता शिझोफ्रेनिया दिले कोण आपल्याला सांगितलं कोण शिझोफ्रेनिया आहे म्हणून हे इग्वेननं सांगितलं बाबा. मग इग्वेनला विचारलं लोकांनी बाबा ह्याचे कारण काय आहेत बाबा? कशामुळे व्हायली? डिसीज कशामुळे व्हायली? कारण सांगायचं आम्हाला. हां. मग इग्वेन म्हणला थांबा मी विचार करतो. असा विचार केला. विचार केला म्हणला मेरे को क्या मालूम? हं? म्हणजे काय? म्हणजे असंच एक्झॅक्टली असंच झालेलं आहे. ते इग्वेनला जेव्हा विचारलं लोकांनी, की बाबा कारण काय याचे? तर त्यांनी सांगितलं, की बाबा कॉज इज अननोन. कधी बी लक्षात ठेवायचं मेंटल डिसऑर्डरचे कॉजेस अननोन असतात. अननोन सगळ्यात पहिले काय कॉज मग? अननोन कॉज आहे सर याचं. म्हणजे त्याला विचारलं जेव्हा इग्वेनला ते म्हणलं, मेरे को क्या मालूम? हां, अपने को ये नहीं मालूम. हां, मी फक्त सांगू शकतो बाबा, की कशामुळे होऊ शकतो. शकतो आणि झालाय. त्याच्यामध्ये खूप फरक आहे हां दोस्तांनो. अननोन कॉज आहे. सगळ्यात पहिले तर अननोन. सांगता येत नाही, की बाबा कशामुळे व्हायलंय. पण एक कारण काय आहे याचं?
एक कारण जे लोकांनी काढलं, निष्कर्ष काढला ते आहे जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये जर समजा सर तुमच्या जेनमध्ये हं, जेनमध्ये जर बिघाड आला त्याच्यामुळं काय होऊ शकते सर तुम्हाला शिझोफ्रेनिया होऊ शकतो. हं, हां. आता तिसरी गोष्ट काय सांगितली आणि तिसरा कॉज काय सांगितला जेनेटिक्स तर कळाला जेन्समध्ये आणि क्रोमोझोममध्ये समजा बिघाड आला, त्याला म्हणायचं आपण जेनेटिक्स कॉज आहे त्याचा. जेनेटिक कॉजमुळे शिझोफ्रेनिया झालाय सर. ह्याच्यानंतर काय सांगू येतो आपल्याला इपिजेनेटिक इपिजेनेटिक फॅक्टर. बघा आता इपिजेनेटिक फॅक्टर खूप महत्वाचा आहे. इथं लक्षात ठेव काय व्हायचं इपिजेनेटिक फॅक्टर. इपिजेनेटिक फॅक्टर म्हणजे काय व्हायला माहिती का? तुझा जे डीएनए आहे, ते तुझा डीएनए केमिकली मॉडिफाय व्हायलाय. केमिकल मॉडिफाय व्हायलंय. डीएनएचं जेनेटिकल स्ट्रक्चर मॉडिफाय होत नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये डीएनएचे जे केमिकल कंपोझिशन आहे, केमिकल कंपोझिशन मॉडिफाय होते. केमिकल कंपोझिशनचं अपग्रेडेशन होते. हां, मग काय होते बघ लक्षात घे. केमिकल मॉडिफिकेशन केमिकल मॉडिफिकेशन ऑफ डीएनए. डीएनएचं केमिकल मॉडिफिकेशन व्हायले सर. डीएनए विदाउट चेंजिंग पण विदाउट चेंजिंग जेनेटिक सिक्वेन्स बदलत नाही याच्यामध्ये फक्त केमिकली मॉडिफिकेशन व्हायले केमिकल मॉडिफिकेशन व्हायले पण जेनेटिक्सचं सिक्वेन्स बदलायले का सर नाही जेनेटिकल जेनेटिकल सिक्वेन्स हां. मग हे हे कशामुळे होते सर? केमिकल मॉडिफिकेशन ऑफ डीएनए विदाऊट चेंजिंग जेनेटिकल सिक्वेन्स कशामुळे होते? मग लक्षात घे. हे काय व्हायला याच्यामध्ये समज. लहानपणी हं, छोटे असताना लहानपणी समजा तुम्हाला एका लेकरासोबत खूप खराब वर्तन झालेली आहे. खूप त्याला पाडून बोललं गेलं. त्याला समजा त्याला एकदम म्हणजे काय म्हणणार त्याला आता तुम्ही समजा एकदम घाण वागणूक भेटलेली त्याला, त्या बिचाऱ्याला, लेकराला. मग त्या लेकराच्या डीएनएवर केमिकल मॉडिफिकेशन झालं त्या वागणुकीमुळं. कोणतं मॉडिफिकेशन झालं? हे जे डोपामाइन आणि नॉरएपिनेफ्रिन वाढू लागलं ना त्याच्यामुळं केमिकल मॉडिफिकेशन झालं डीएनएवर. पण डीएनएचा सिक्वेन्स चेंज झाला होता का सर? म्हणजे सिक्वेन्स तर सेमच होता पण फक्त काय मॉडिफिकेशन झालं? केमिकल मॉडिफिकेशन झालं सर. मग त्याच्यामुळे झालं काय सर माहिती का? ते जे डीएनए केमिकल मॉडिफिकेशन होतं त्या डीएनए मॉडिफिकेशनने ह्या जेनेटिक्सला काय केलं? हे जे डीएनए होता त्या डीएनएला ऑफ केलं सर थोड्या वेळासाठी. काही वेळासाठी ऑफ करून टाकलं. ऑफ करणं म्हणजे त्या डीएनएचा जे बदल झालता ते बदल बंद झाला. म्हणजे त्याच्यामुळं कोणता इफेक्ट पडला नाही सर मग त्या माणसाच्या शरीरावर, त्या लेकराच्या शरीरावर. फक्त त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे ट्रॉमा बसला सर. चाइल्डहुड ट्रॉमा म्हणतात त्याला, की आपल्याला कोणीतरी असं बोललं होतं, आपल्यासोबत कोणीतरी असं वागलं होतं. म्हणजे एखादं लेकरू बघा लईच एकदम घाण वागणूक भेटल्यामुळे ते नाही मोठ्यापणी ते एकदम लई दब राहते. ते असं जास्त खुलून बोलत नाही कोणाला, खुलून वागत नाही. त्याला इंट्रोव्हर्ट म्हणतात आपण. इंट्रोव्हर्ट म्हणजे आपल्या आपल्यात राहणं त्याला म्हणतात. मग त्या गोष्टीमुळे काय झालं माहिती का? मग जेव्हा हे जेनेटिक सिक्वेन्स बदलला नाही पण डीएनए मध्ये केमिकल मॉडिफिकेशन झालं. पण आता इथं काय व्हायलंय? इथं सर हे कशामुळे झालं? चाइल्डहुड ट्रॉमा असेल, त्याच्यानंतर गरिबी असेल सर, त्याच्यानंतर पुअर्टी असेल किंवा अब्यूज केला असेल कोणी, कोणी फिजिकल अब्यूज केला असेल ह्या कारणामुळे काय झालं सर? त्या लेकराच्या माइंडमध्ये कुठं ना कुठं जाऊन ती गोष्ट बसली होती सर सबकॉन्शियसमध्ये, की बाबा हे असं-असं आपल्यासोबत झालेलं आहे. मग त्या गोष्टीची त्या लेकराला भीती वाटली. मग पण त्यानं काय केलं सर? ते केमिकल मॉडिफिकेशननं स्वतःला बंद करून टाकलं. मग त्याच्यामुळे ह्या लेकरामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आला. ती चांगली लाईफ जगू लागला. पण काय झालं सर? मोठं झालं ते लेकरू आणि मोठं झाल्यावर काय झालं माहिती आहे का सर? त्याला कोणीतरी सेम त्याच पद्धतीची वागणूक दिली, जशी की त्याला लहानपणी भेटली होती. मग लगेच काय झालं सर माहिती आहे का? त्याचं जे केमिकल मॉडिफिकेशन बंद झालं की नाही हां, मग ते लगेच ट्रिगर झालं. कशामुळं? तर सेम वागणूक त्याला लहानपणी भेटली होती, तशीच वागणूक त्याला आत्ता भेटली. म्हणजे ती जी वागणूक होती, त्या वागणुकीनं काय केलं सर? जे केमिकल मॉडिफिकेशन होतं त्याला ट्रिगर केलं डबल असा. ट्रिगर केल्या-केल्या ते डबल अजून ऑन झाली. ऑन झाली आणि सर मग ह्याच्यामुळे काय झालं? इपिगॅस्ट्रिक इपिजेनेटिक फॅक्टरमुळे काय निर्माण होते मग? ह्याच्यामुळे सर तुमचा शिझोफ्रेनियामध्ये माणूस जातो. म्हणजे कसा जाणार मग सर? म्हणजे हे ट्रिगर झालं, त्याला लहानपणाचं आठवलं, की मग ते काय करते सर? ते एकटं-एकटं राहायला लागणार, त्याचं मन बिचलणार, त्याचं मन कदाच लागणार नाही, लॉस ऑफ इमोशन्स होणार. हां, म्हणजे ह्या गोष्टीमुळे मग त्याचं कन्व्हर्ज कशामध्ये होणार ते? शिझोफ्रेनियामध्ये. त्याला म्हणतात इपिजेनेटिक फॅक्टर. हं, हं. आता ह्याच्यानंतर येते तुमचे बायोकेमिकल फॅक्टर्स. बायोकेमिकल फॅक्टर्स.
बायोकेमिकल फॅक्टरमध्ये तर बापू तुला आत्ताच सांगितलं. मी काय सांगितलं? एक डोपामाइन हं, हं, छू लूँ आसमान को मैं, तू क्या देखता है मेरी उडान आणि आपल्या घरचा अंधार आपल्यालाच माहीत नाही. डोपामाइन, डोपामाइन म्हणजे हॅपी हार्मोन ज्याला म्हणतात. तिनं मेसेज केला जे तुझ्यामध्ये असा तुषार सिंचनासारखा निघतो की नाही असा फवाऱ्यासारखा, त्याला म्हणतात डोपामाइन. आणि ह्याच्यानंतर येतो तुमचा नॉरएपिनेफ्रिन. नॉरएपिनेफ्रिन. हे दोघांमध्ये जेव्हा हे बायोकेमिकल्स वाढणार शरीरामध्ये ह्यांच्यामुळे काय होते सर, गरजेपेक्षा जास्त वाढली की शिझोफ्रेनिया होऊ शकतो. शकतो, शकतो शब्द लक्षात ठेवायचा, शकतो. हं. त्याच्यानंतर अजून काय आहेत सर? त्याच्यानंतर अजून येऊ शकते सर तुमचा किती नंबर झाले रे? 4. त्याच्यामध्ये अजून येऊ शकतो सर तुमचा सायकोलॉजिकल फॅक्टर. सायकोलॉजिकल फॅक्टर मध्ये सर सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे असतो सर याच्यामध्ये सायकोलॉजिकल मध्ये सर? स्ट्रेस. काय येणार? स्ट्रेस. स्ट्रेस. आता बघा स्ट्रेसमुळं डोपामाइनचा ॲबनॉर्मॅलिटीज आणि नॉन एपिनेफ्रिनची ॲबनॉर्मॅलिटी. त्याच्यामुळं स्ट्रेसला खूप खूप रोगांचा जनक पण म्हटलं जाते. का? तर स्ट्रेसमुळं माणसाचे हार्मोनल डिस्टर्बन्स होते बॉडीमध्ये. मग त्याची मग दुकान 100% लागते. स्ट्रेस घ्यायचा आणि शिझोफ्रेनिया करून घ्यायचं. हे एक कारण आहे सायकोलॉजिकल फॅक्टरमध्ये. अजून एक कारण काय असू शकते सर सायकोलॉजिकलमध्ये? सर सोशो इकॉनॉमिकल स्टेटस. पुअर सोशो इकॉनॉमिकल स्टेटस म्हणजे पुअर इकॉनॉमिकल स्टेटस. पुअर इकॉनॉमिकल स्टेटस म्हणजे तुझं आणि माझं जे स्टेटस आहे. तुझं माहित नाही पण माझं. गरीब हूं मैं गरीब हूं जे म्हणतात की नाही, ते. पुअर इकॉनॉमिकल स्टेटसमुळे माणसाला स्ट्रेस येते, डिप्रेशनमध्ये जाते माणूस आणि त्याच्यामुळं त्याला कदाचित शिझोफ्रेनिया होऊ शकते. त्याच्यानंतर काय सांगायचं? हां, बस झाले. किती सांगायचं का रे? पण ह्याच्यामध्ये सर सगळ्यात महत्त्वाचं सांगा आम्हाला सर, सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे? ते आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आमच्यासाठी. ते सर हेच आहे सर. हे जे इथं लिहून दिलेत सर हे 2 डोपामाइन आणि नॉन एपिनेफ्रिन. हे जे इथं सांगितले सर तुम्हाला मी डोपामाइन आणि नॉन एपिनेफ्रिन हे लक्षात ठेवणं पाहिजे सर तुम्ही. हेच आपल्या सगळ्यात महत्त्वाचे आहेत सर. आणि तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे सर. मला काही माहित नाही आता पुढचं. ओके. आणि हे इपिगॅस्ट्रिक फॅक्टर ह्याच्यामधून एक पी-वाय-क्यू विचारलेला आहे. हो, पी-वाय-क्यू विचारलेला आहे 100%. मला आठवते. ह्याच्यामधून पी-वाय-क्यू. ठीक आहे. कॉजेस झाले सर हे. बघ, इथले कॉजेस काय आहेत सर? जेनेटिक कॉज, अनुवंशिक कारण, फॅमिली हिस्ट्री, कोणाला फॅमिलीमध्ये होता सर त्याच्यामुळे आपली दुकान लागली. नुसता आज्याचा पंजाचा नुसती जायजात घेतो का नावान करून? माझे 2 एकर खाल्लाकडचं माझं, वरलाकडचं तुझं, एक एक घर माझं, एक घर तुझं. मग आजोबा म्हणला, ते जसं घ्यायलाच की नाही तसं माझी हृदयाची बिमारी तुझी, माझी शिझोफ्रेनियाची बिमारी तुझी. मग आजोबानं तुमची दुकान लावली. तुम्ही आजोबाची दुकान लावली. त्याला भाकर दिली नाही. आजोबानं मग तुमची दुकान लावली. आजोबा म्हणला, "असं नाही. तुझ्या कानाखाली हाणणार मी, पण तुला कळू देणार नाही." मग आजोबानं काय केलं? आजोबांच्या अंगामध्ये समज शिझोफ्रेनिया किंवा मेंटल डिसऑर्डर कोणता होता, तेच तुझ्या अंगाच्या जेनेटिक्सचा वापर करून ते तुझ्या अंगामध्ये आला. त्याला म्हणतात जेनेटिक, अनुवंशिक कारण. नुसतं पैसा घेतो का आजोबाचा? हे बी घ्यावं लागते. लक्षात घ्या. बायोकेमिकल कॉजेस, जैवरासायनिक कारण ज्याच्यामध्ये डोपामाइन वाढायला बघा ऍक्टिव्हली मेनली रिस्पॉन्सिबल जे डोपामाइन वाढायला आणि इपिनेफ्रिन, नॉन इपिनेफ्रिन जे सांगितलं होतं तुला मी. आता बघ इथे एक छोटासा इम्पॉर्टंट पॉइंट दिलेला आहे एक्झाम पॉइंटनं. हेच विचारलेला बी आहे. पार्किन्सन डिसीज कशामुळे होता म्हणलं की डोपामाइन कमी झाल्यामुळे होता. आपण बघितलेलं आहे पार्किन्सन डिसीज मध्ये. आणि जेव्हा शिझोफ्रेनिया व्हायला शिझोफ्रेनियामध्ये काय होते सर? डोपामाइन वाढल्यामुळे शिझोफ्रेनिया होतो, डोपामाइन कमी झाल्यामुळे पार्किन्सन व्हायला. पार्किन्सन मध्ये ते होतं ना असं असं ते ते पार्किन्सन मध्ये रोलिंग इफेक्ट, लेग रोलिंग असे थ्रिमर्स सगळे पार्किन्सन्स मध्ये. ठीक आहे बाय. बाय टेन्शन नाही लेणे का बाय. आपण आहे ना. त्याच्यानंतर काय आहे माय पाय बरं. सायकोलॉजिकल फॅक्टर मध्ये तुझा स्ट्रेस. तुझा मेसेज आला नाही की तुला स्ट्रेस येते, ते स्ट्रेस. त्याच्यानंतर पुअर फॅमिली इन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर चाइल्डहुड ट्रॉमा. सर सगळं माझ्या अंगात दिसायला लागले हे. कहीं मुझे शिझोफ्रेनिया तो नाही. गुड्डू तू 0.5 ते 1% लोकांमध्ये तर नाहीये. असला तर खूप छान. माझ्याकडून तुझं ट्रीटमेंट सगळं.
सोशो इकॉनॉमिकल फॅक्टर. का सर? असं काहून म्हणते? कारण गुडू सक्सेस रेट खूप कमी आहे रे याचा. म्हणजे याची ट्रीटमेंट देऊन पण ह्याला नीट करता येत नाही. खूप कमी आहे याचं नीट करण्याचं. त्याच्यामुळे तुझं ट्रीटमेंट माझ्याकडून. ती दुकान लागणार 100%. बघ, सोशिओ इकॉनॉमिकल फॅक्टर, लो सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस इन्क्रीज इन्सिडेन्स म्हणजे त्याच्यामुळे डिप्रेशन वाढणार, स्ट्रेस वाढणार, अँझायटी वाढणार आणि त्याच्यामुळे काय होणार माणसाला? माणसाला शिझोफ्रेनिया. पर्सनॅलिटी फॅक्टर्स. पर्सनॅलिटी फॅक्टर्स मध्ये काय येते सर? शिझोइड पर्सनॅलिटी. शिझोइड पर्सनॅलिटी कशाला म्हटलं जाते सर? शिझोइड पर्सनॅलिटी म्हणजे एकटं राहणे, कोणाला न बोलणे, इमोशन्स कमी असणे ज्या माणसामध्ये त्याला म्हणतात शिझोइड पर्सनॅलिटी. हं. आता कसं लिहून देऊ तुला? इथे लिहून देऊ का? एकटं राहणे. एकटे एकटे राहणे. इमोशन्स न दाखवणे. इमोशन्स न दाखवणे. मराठी लय डेंजर आहे आपली. लिहिण्यास बोलण्यात तर अभिमान आहे रे मला मराठीवर माझ्या. हं. बरं. आता बघा हे झाले आपले कॉजेस. पूर्ण कॉजेस सांगितले मी तुम्हाला. कॉजेस काय आहेत, कशी आहेत, सगळे आपण पाहिले. आता आपल्याला पाहिजे की बाबा जे स्टेजेस ऑफ शिझोफ्रेनिया. शिझोफ्रेनियाची स्टेजेस आहेत काही. म्हणजे प्रिमॉर्डियल स्टेज आहे, त्याचा ॲक्टिव्ह स्टेज आहे, त्याच्यानंतरचा स्टेज आहे. हं. त्याच्यामध्ये काय-काय होते सगळं तुला मी सांगतो आता. इथं लक्षात ठेव. काय होईल?